इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स खूप सोपे आहेत ओळखायला पण आणि राईट करायलाही आणि समजायला पण. तर सुरुवातीला बघा V1 सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे स्ट्रक्चर याचं लक्षातच ठेवावं लागणार आहे, कारण किंवा हे स्ट्रक्चर जरी लक्षात नाही ठेवलं तर नेहमी जी सुरुवात होत असते इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची व्हर्बनी होत असते. व्हर्बनी सुरुवात झाली म्हणजे समजायचे की ते कोणतं सेंटेन्स आहे, इम्पेरेटिव्ह. व्हर्ब मेन व्हर्ब, हेल्पिंग व्हर्ब नाही. हेल्पिंग व्हर्बने सुरुवात होत असते ते असतं येस नो टाईप सेंटेन्स आणि हे आहे ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. तर बघूया त्याचे काही सेंटेन्सेस, थोडेच सेंटेन्स बघूया त्याचे, म्हणजे तुम्हालाही प्रॅक्टिसला सोपे पडतील जास्तीचे करायला. कम, कम फास्ट. लवकर चल, चल लवकर असं पण म्हणू शकतो आपण, चल लवकर. कंप्लीट युअर वर्क, तुझं काम पूर्ण कर. याच्यामध्ये एखाद्याला ऑर्डर केलेली असती, रीड दॅट बुक, ते पुस्तक वाच. क्लीन धिस टेबल, तो टेबल स्वच्छ कर. स्वच्छ कर. फिनिश युअर टास्क, तुझं काम पूर्ण कर. हे सेम असंच होऊ शकतं इथं फिनिश जर घेतलं तर. मेक टी फॉर अस, मेक टी, चहा कर. रिमूव्ह युअर बॅग, बॅग काढून ठेव. जेव्हा बॅग आपण घातलेली असते तेव्हा आपण म्हणतो इथं रिमूव्ह युअर बॅग असं म्हणू शकतो. बॅग काढून ठेव. ईट ऑल, सगळं खा. ड्रिंक ऑल मिल्क, सगळं दूध पी. ड्रिंक ऑल मिल्क. राईट फास्ट, लवकर लिहा. डू इट प्रॉपरली, हे चांगलं करा. या पद्धतीने आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स बघितले. तर असेच फक्त सुरुवात करायची आपल्याला कशानं, तर V1 म्हणजे काय, व्हर्बचा फर्स्ट फॉर्म असतो आणि ऑब्जेक्ट डिरेक्टली घेतलं तरी चालतं, याच्यामध्ये सब्जेक्ट नाही घेतलं तरी चालतं. इथं बघा आता ऑर्डर करताना इट ऑल, रिमूव्ह युअर बॅग, याच्यामध्ये सब्जेक्ट पण आला आहे, V1 पण आलं आहे आणि ऑब्जेक्ट पण आलं आहे. आणि काही ठिकाणी फक्त काय आहे, V1 आणि ऑब्जेक्ट आहे. कम फास्ट, कंप्लीट युअर वर्क, रीड दॅट बुक. या पद्धतीने आपण सेंटेन्स बनवू शकतो.